यंदाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजे आणि लेझर लाईटचा धुमाकूळ पाहायला मिळाला आणि याचा सर्वसामान्य पुणेकरांना मोठा त्रास सहन करावा लागलेला आहे आणि त्यामुळे पुण्यातले सर्व पक्षीय नेते आता हायकोर्टात धाव घेणार आहेत आणि यावरती निर्बंध आणावेत अशा पद्धतीची मागणी आता सर्व पक्षीय नेत्यांकडून होताना दिसते। अंकुश काकडे आता आपल्या सोबत आहे। तुम्ही या सगळ्या डीजे आणि लेझर लाईटच्या विरोधात हायकोर्टात धाव घेत आहेत, हायकोर्टात जनहित याचिका दाखल करणार आहात, काय नेमकी ही याचिकेमध्ये उल्लेख असणार? काय की ध्वनी प्रदूषणाच्या बाबतीमध्ये केंद्रीय ध्वनी प्रदूषण मंडळ, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय आणि शासन या सगळ्यांचे नियम आहेत, निर्बंध आहेत, पण ते पाळले जात नाहीत। राज्य शासन त्याच्याकडे डोळेझाक करतं आणि त्याचा परिणाम या वर्षीच्या पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकीत झाला। लेझर कधी यापूर्वी वापरलं जात नव्हतं, ते यावेळेला प्रथमतः वापरलं गेलं। डीजे आणि डॉल्फीचा किती मोठ्या भिंती होत्या हे पुणेकरांनी नाही तर महाराष्ट्राने पाहिलं आणि याचे दुष्परिणाम पुणेकरांना भोगावे लागले। केवळ वृद्ध माणसांना याचा त्रास झाला अशातला भाग नाही, तर तरुणाईला देखील याचा त्रास झालेला आहे। काही तरुणाईचे कानाचे पडदे फाटलेत, त्यांची दृष्टी अधू झालेली आहे। स्वतः पोलिसांना 15 पोलिसांना देखील याचा त्रास झाला, ते उपचार करतायत आणि हे सर्व पोलीस खात्याच्या समोर होत होतं, हे दुर्दैव आहे। आणि त्याला पोलिसांना मी फार दोष देणार नाही, पण जे पोलिसांचे प्रमुख, राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री म्हणून काम करतायत, त्यांच्या गेल्या वर्षीपासून अलिखित सूचना होत्या की कोणत्याही गणपती मंडळाला धक्का लावायचा नाही, कुठेही आवाज कमी करायचा नाही आणि हा उत्सव साजरा करायचा। उत्सव साजरा करण्याला आमचा विरोध नाही, परंतु अशा पद्धतीने जर सर्वसामान्य नागरिकांना त्रास होणार असेल तर असा उत्सव नको, अशी भूमिका आता पुणेकरांची होत चाललेली आहे। आम्ही या बाबतीमध्ये वाडेश्वर कट्ट्यामध्ये काही जाणकारांना एकत्र घेऊन बसलो, त्यांची मतं आजमावली आणि सगळ्यांनी निर्णय केला की आपण वाडेश्वर कट्टातर्फे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करा, कारण जोपर्यंत उच्च न्यायालय आदेश देत नाही तोपर्यंत कार्यवाही होत नाही। 10 वाजता लाऊडस्पीकर बंद झाला पाहिजे, सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, त्याची अंमलबजावणी आता होते। अशाच प्रकारची अंमलबजावणी डीजे आणि लेझरसाठी व्हावी यासाठी आमची याचिका दाखल होत आहे। याचिका दाखल केली जाते। मात्र गेल्या काही वर्षांपासून पूर्वीच्या तुम्ही सुद्धा विसर्जन मिरवणुका बघितलेल्या आहेत, मात्र गेल्या काही वर्ष हे जो काही ज्या पद्धतीने डीजेचा काही जो काही वाद होतो किंवा जो काही धुमाकूळ बाहेर घेतला जातो, काय वाटतं की हे नेमकं कशामुळे घडतंय? असं कशामुळे घडतं यापेक्षा सुद्धा सर्वसामान्य माणसाला त्रास किती होतो याचा विचार करणारा वाडेश्वर कट्टा आहे। वाडेश्वर कट्टा गेले कित्येक वर्ष जो पुण्यामध्ये काम करतो, त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या दुःखाला, वेदनेला वाचा तोंड फोडणं हे आमचं काम आहे। सांस्कृतिक असेल, शैक्षणिक असेल, काही असेल। तुम्ही लक्षात ठेवा, 1970 सालापासून आम्ही सगळे, श्रीकांत असेल, शांतीलाल, अंकुश, आम्ही सगळे 17 सालापासूनचे गणपती मंडळाचे कार्यकर्ते होतो। मी तर गणपती मंडळाचा ॲक्टिव्ह कार्यकर्ता होतो, शांतीलाल अध्यक्ष होता। पण त्या काळातली मिरवणूक, आजची मिरवणूक, त्या काळातला उत्सव, आजचा उत्सव याच्यामध्ये खूप फरक पडत चालला आहे। फरक पडणार, म्हणजे तरुणाई बदलली, काळ बदलला, फरक पडणार। पण तो बदललेल्या फरकामध्ये सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू धरून काही आपण करणार किंवा नाही हा महत्त्वाचा प्रश्न आहे। आमचा विरोध कुठल्या धर्माला, जातीला, पंथाला, पक्षाला, विचाराला अजिबात नाही। सर्वसामान्य माणसाला ह्यामुळे होणारा त्रास ह्याच्याविरुद्ध कोणीतरी आवाज उठवणार किंवा नाही ही भूमिका आमची आहे आणि त्यामुळे वाडेश्वर कट्ट्यांनी हा निर्णय घेतला आहे। नक्कीच चांगला निर्णय आहे। मात्र ज्या पद्धतीने याला विरोध सुद्धा तितकाच होताना दिसतोय की आमच्या उत्सवांनाच का बंदी, मग आमच्या उत्सवांवरतीच निर्बंध का, असा एक वाद किंवा असा एक मुद्दा पुढे येताना दिसतोय। काय माहिती आहे का, भारतीय जनता पक्षाचे नेते फसवाफसवी करण्यात पटाईत असतात। आपण स्पीकरला बंदी घाला म्हणलं ना तर ते म्हणते आमच्या सणाला विरोध केला। आपली बंदी कशाला घाला म्हणतोय आपण? लेझरला। त्यांची बोंबाबोंब काय असते बघा, आपल्या सणाला विरोध केला। दहीहंडी फोडताना 174 पोरांची हाडं मोडली म्हणून 10 थराला विरोध केला, 6 थर लावा तर ते म्हणतात आमच्या दहीहंडीला विरोध केला। म्हणजे हे मिसगाईड करतात। एका बाजूला महात्मा गांधीच्या समाधीला नमस्कार करणार आणि तिथून आल्यानंतर नथुराम गोडसेचा सत्कार करणार। मी फसवाफसवीचं हिंदू मत मिळवण्याचं जे राजकारण आहे ना त्याचे सगळे बळी आहेत। मला सांगा, मी एका मंडळाचा 25 वर्ष अध्यक्ष होतो, माझ्या त्या मंडळाबद्दल त्या 25 वर्षात एकही तक्रार न यायचं कारण काय? मी हिंदूच आहे, माझा सण हिंदूच आहे,
पण माझ्या वाजनामुळं शेजारी राहणाऱ्या भावे देशपांडे शिरोळे यांच्या घरातल्या आजीला त्रास होऊ नये याची दक्षता आम्ही घेतलेली आहे. आणि आत्ता नेमकं मत मिळवण्यासाठी गोंडस शब्द, गोंडस एकदम गोंडस, हिंदू धर्म बंधनमुक्त करून टाकले. काय मेसेज जाईल मला सांगा ना. अहो लोखंड कापायचे लेझर आहे ना, ते मिरवणुकीत वापरले गेले. नाशिकला पण 6 आंधळे झालेत. आणि याची सगळी नाही ह्याचा गुन्हा त्या मंडळावर नाही, ज्यांनी बंधनमुक्त केलं त्यांच्यावर दाखल करा गुन्हा. आहे का तुमच्यात हिंमत? गुन्हा दाखल करावा अशी मागणी बघतो एक. नक्कीच. काय तुम्ही नेमकी काय मागणी करतात? या सगळ्या वारेश्वर कट्ट्याच्या माध्यमातून तुम्ही जनहित याचिका दाखल करतात, मात्र सातत्याने यावरती निर्बंध येताना दिसत नाही, पोलिसांकडनं असू दे किंवा राज्य सरकारकडनं असू दे. मुळामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, केवळ गणेशोत्सव आणि त्यात होणारा धांगडधिंगा हे आमचं ध्येय नाही. ध्वनी प्रदूषण आणि प्रकाश प्रदूषण हा आमचा मूळ मुद्दा आहे. केवळ गणपती उत्सव नव्हे तर वर्षामध्ये आपले 12 सण असतात. मग त्याच्यामध्ये नवरात्र आहे, त्याच्यामध्ये दहीहंडी आहे, त्याच्यामध्ये नाताळ आहे, दिवाळीला ठराविक आवाजाच्यापेक्षा मोठा ॲटम बॉम्ब लावता येत नाही. त्याच्या दसपट आवाजाचे तुम्हाला DJ चालतात, डॉल्बी चालतात. 5व्या मजल्यावर गणपतीची मिरवणूक बघायला बसलेलं कुटुंब त्या लेझरच्या किरणाने जर त्याचे डोळे जाणार असतील, हा दोष कोणाचा आहे? आणि म्हणून 1957 सालापासून मी गणपती उत्सव पाहतोय. माझे वडील महापौर होते तेव्हापासून. तेव्हा फक्त गणपती संख्या 150 होती. 2-2.5 लाखाचं पुणे शहर होतं. आज ते 50-60 लाखाचं झालं आहे. गणपती संख्या हजारावर गेलेली आहे. मिरवणूक वेळेत पार पडत नाही. आणि ते जे काही मांगल्य होतं, ते जो कार्यकर्त्यांचा उत्साह होता, तो आता राहिलेला नाही. प्रत्येक गणपती मंडळ हे कार्यकर्त्यांच्या जीवावर चालतं. आता गणपती मंडळ ही धनदांडग्यांच्या जीवावर चाललेली आहेत. त्यामुळे ही थेरं उत्पन्न झालेली आहेत याला. आणि ह्याच्यासंबंध सर्वोच्च न्यायालयाचे आणि हायकोर्टाचे कायदे आहेत, त्याची प्रखरपणे अंमलबजावणी होताना दिसत नाही असं तुमचं म्हणणं आहे. मात्र एकीकडे DJ वरनं वाद सुरू असताना तुम्ही मात्र जो काही निर्णय घेतलेला आहे किंवा जो काही आव्हान तुम्ही लोकांना करतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त जो काही DJ वाजला जातो त्यावरती निर्बंध आणले पाहिजे, काय नेमकं हा उपक्रम काय असणार, काय नेमकं तुम्ही आव्हान करता? 2004ला ज्यावेळी मी प्रथम DJ वर लिहिलं की हा अतिशय वेगळ्या प्रकारचा प्रश्न पुढच्या काळात होणार आहे, ते आज झालेलं दिसतंय. 20 वर्षापूर्वी लिहिलेल्यानंतर ते कमी व्हायला पाहिजे, प्रशासनाने बाकी सगळ्या राजकीय व्यवस्थेने त्याची तीव्रता कमी करण्यासाठी काम केलं पाहिजे, तर ते विकृत स्वरूपाला गेलं आहे. याचा अर्थ असा आहे की त्याची अंमलबजावणी नीट होत नाही, लोकांचं प्रबोधन झालेलं नाही, लोकांना समजत नाही की आपण काय करायला पाहिजे. आता मला एक परवा दिवशी सांगितलेली, म्हणजे आपले उपमहापौर डॉक्टर धेंडे यांनी सांगितलेली गोष्ट अशी आहे की एका जयंतीच्या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात DJ आणि लेझरचा वापर ज्यावेळेस झाला तर ती लेझरची लाईट आकाशापर्यंत जाते, खूप दूरपर्यंत. लँडिंग होणाऱ्या विमानाचे वेळेपर्यंत ते इतकं विकृत स्वरूपात चालू होतं. विमानाच्या ह्याच्यात प्रॉब्लेम येतो म्हणून एअरफोर्स चीफनी पोलीस कमिशनरला लाईटनिंग कॉल केला आणि सांगितले तातडीने थांबवा. ते थांबवायला लागलं. जर अशा स्वरूपाची गोष्ट झाली, ते विमानाला जर लँडिंग करताना काही क्रॅश झालं तर 150 लोक तुम्ही एकाच वेळी जीव गमावू शकतात. फक्त आता सणाच्या सुद्धीचा आणि या स्वरूपाचे विषय न राहता हे कायदा सुव्यवस्था, आरोग्य, ॲक्सिडेंट्स या सगळ्या स्वरूपाचे सगळे प्रश्न झालेत. अंमलबजावणी होत नसल्यामुळे आपण हे होतो म्हणून हे सारखीच चर्चा त्याच्यावर होणार, कारण अंमलबजावणी करायला खूप वेगवेगळ्या पद्धतीने मर्यादा यायला लागल्यात. माझं म्हणणं असं आहे की ह्या मॅन्युफॅक्चरिंग युनिटवरच पूर्वबंदी घालायची. कोणी वापरायचाच प्रश्न यायला नाही तर हा मुद्दा पुढचा जातच नाही की तुमची तीव्रता किती पाहिजे, तुम्ही गाडीची स्कूटर किती स्पीडनी पळायची, गाडी किती वेगाने पळवायची याला नियम आहे, त्याचं तुम्हाला स्पीड लॉक करता येतो. तशा स्वरूपाचे तुम्ही जे रेग्युलर आत्तापर्यंतचे साऊंड चालच होते ना, कुठल्याही धर्मात कुठल्याही पंथात सांगितलं नाही की DJ लावा, लेझर लावा म्हणजे तुम्हाला मुक्ती मिळेल, तुमचा धर्म चांगला होईल आणि तुम्ही चांगले धार्मिक म्हणून गेले. ह्या विकृती सुरू झाल्यात आणि रस्त्यावर येऊन लोकांचं आयुष्य बर्बाद करणं, लोकांना त्रास देणं, ह्या स्वरूपाच्या सगळ्या गोष्टी सुरू झाल्यात. तर ती आणखी विकृती वाढू नये यासाठी आत्ताच पायबंद घालायला आपण या गोष्टी सुरू केल्या गरजेचं आहे. संदीपजी, तुम्ही यापूर्वी पत्र लिहिलं होतं CM यांना की अशा पद्धतीने निर्बंध आणण्याची गरज आहे, पण सातत्याने सरकारवरतीच टीका केली जाते की सरकार अशा पद्धतीने प्रोत्साहन देण्याचं काम सध्या करत आहे. काय नेमकं? मी खरं तर भारतीय जनता पक्षाचा प्रवक्ता म्हणून असं ठरवलं होतं की ज्येष्ठांवर टीका करायची नाही, पण या ठिकाणी माजी महापौर ज्या पद्धतीनं आरडाओरडा करत होते, चॅनल समोर जोरजोरात बोलायचं आणि घरी जाऊन बसायचं. राजकारणाचं स्वरूप हे नाही, हा सामाजिक प्रश्न आहे. ह्याचं राजकारण कोणीही करू नये असं माझं मत आहे, पण एखाद्या चांगल्या विषयाचं वाटोळं कसं करायचं याचा आदर्श आमचे माजी महापौर घालून देत आहेत. माझं म्हणणं आहे की या विषयावर सर्वांनी एकत्र येऊन, सुजाण सुसंस्कृत नागरिकांनी एकत्र येऊन लढा दिला पाहिजे.
ही एक विकृती विरुद्ध सुसंस्कृतीचा असा लढा आहे आणि काही ठराविक मंडळी या विकृतीला बळी पडली आहेत। त्यांना असं वाटतं की मिरवणुकांमध्ये, आणि मी पुन्हा एकदा स्पष्ट करतो की हे केवळ गणेशोत्सव पुरतं नाही, परवा पैगंबर जयंतीच्या मिरवणुकीत अशाच पद्धतीनं मोठे मोठे डीजे होते, त्याच्याबद्दल आमच्या शांतीलाल सुरतवाला किंवा अंकुश काकडे बोलताना दिसत नाहीत, फक्त हिंदूंचा सण दिसतो, अशा प्रकारचा माझा आरोप आहे। त्यामुळे माझं म्हणणं आहे की गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, महापुरुषांच्या जयंत्या असतील, पैगंबर जयंती असेल, लग्नाच्या वराती असतील, जे जे म्हणून उत्सव सार्वजनिक स्वरूपामध्ये साजरे केले जातात अशा सर्व ठिकाणी काही निर्बंध असावेत। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाप्रमाणे 55 डेसिबलची आवाजाची मर्यादा ओलांडली जाऊ नये आणि त्याचबरोबर लेझर किरणांच्या वापरामुळे लोकांना दृष्टिदोष निर्माण होतो आहे, त्याच्यावर पूर्णपणे बंदी आणावी, अशा प्रकारच्या मागणीचं पत्र मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना लिहिलं आहे। आत्ता राज्याच्या पुढे अनेक मोठ्या समस्या आहेत, त्यामुळे मला खात्री आहे की निश्चितपणे जनभावनेचा आदर करून येणाऱ्या काळामध्ये राज्य सरकार योग्य ते निर्देश त्या ठिकाणच्या पोलीस स्टेशन्सला देतील आणि पोलीस आयुक्त किंवा त्या ठिकाणचे पोलीस निरीक्षक हे योग्य ती कार्यवाही करतील। तर आपण पाहिलं की या सगळ्या पक्षीय जे नेते पदाधिकारी आहेत या सगळ्यांची मागणी अर्थात तीच आहे की डीजे आणि लेझर लाईट्सवरती जो काही धुमाकूळ होतो त्यावर निर्बंध येण्याची गरज आहे, यावरती राज्य सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे। सुप्रीम कोर्टाचे जे काही आदेश आहेत त्याची कठोर अंमलबजावणी होण्याची सुद्धा तितकीच गरज आहे। या सगळ्या नेत्यांशी चर्चा करताना आपल्याला ऐकायला मिळालेलं आहे। कॅमेरामन मिलिंदसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।